नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण? चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. माझं नाव साहिल आहे. वय 22 वर्ष. हातात नुकतीच मिळालेली पदवी आणि डोळ्यात पुण्याच्या IT हबमध्ये करिअर करण्याची स्वप्न घेऊन मी गावाहून निघालो. आईने निरोप देताना काकूंच्या नावाने डबा दिला आणि बजावलं, साहिल, पुण्यात तुझा दादा आणि वहिनी आहेत, नीट राहा. स्वाती वहिनीचा स्वभाव थोडा फटकळ आहे, पण मन साफ आहे. हो, मी माझ्या चुलत भावाकडे म्हणजेच माझ्या भावाकडे अविनाश दादाकडे राहायला जाणार होतो. त्याच्या लग्नाला आता 6-7 वर्ष झाली होती. पुण्यात पोहोचलो तेव्हा रात्रीचे 9 वाजले होते. अविनाश दादांचं घर कोथरूडच्या एका जुन्या पण शांत गल्लीत होतं. 1 BHKची एक छोटीशी खोली होती. दरवाजा उघडला तो वहिनीने उघडला. तिला पाहताच मी काही क्षण पाहतच राहिलो. लग्नानंतर ती अधिकच भरदार आणि देखणी दिसत होती. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. या साहिल साहेब, मोठे झालात की हो तुम्ही? तिने हसत माझं स्वागत केलं. घरात पाऊल ठेवताच मला जाणवलं की शहरातली ही जागा गावाकडच्या वाड्यासारखी मोठी नाही. इथे प्रायव्हसी मिळवणं कठीण होतं. सुरुवातीचे काही दिवस कामाच्या शोधात आणि फिरण्यात गेले. वहिनी माझं खूप लाड करायची, पण मला एक गोष्ट खटकत होती. दादा आणि वहिनीमध्ये पूर्वीसारखा जिव्हाळा दिसत नव्हता. दादा ऑफिसच्या कामात इतका उडालेला असायचा की घरी आल्यावर तो फक्त जेवायचा आणि झोपायचा. वहिनीची चटबट जीभ आता दादावर अधिकच चालू लागली होती. एके रात्री पुण्यात जोरात पाऊस सुरू झाला. गारवा इतका होता की आम्ही तिघही हॉलमध्ये गाद्या टाकून झोपलो होतो. मध्ये वहिनी आणि दादा भिंतीच्या बाजूला आणि मी पलीकडे होतो. रात्रीचे 1:30 वाजले असावेत. पावसाच्या आवाजासोबतच मला शेजारून काहीतरी कुजबूज ऐकू आली. माझी झोपमोड झाली, पण मी डोळे उघडले नाहीत. अहो, काय करताय? जरा धीर धरा की. शेजारी तरुण मुलगा झोपलाय, याचं तरी भान ठेवा. स्वाती वहिनीचा तो दबलेला पण तीक्ष्ण आवाज माझ्या कानावर पडला. अगं, तो गाढ झोपलाय. किती दिवस झाले मला ऑफिसच्या टेन्शनमुळे वेळच मिळाला नाही. आज पाऊस पण छान आहे. आता आवरत नाही मला. दादाच्या आवाजातली ती अधीरता मला स्पष्टपणे जाणवत होती. मी श्वास रोखून धरला होता. वहिनी आधी नकार देत होती, पण दादा काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. मग हळूहळू कपड्यांची सळसळ आणि बांगड्यांचा किणकिणाट सुरू झाला. हॉलमधल्या त्या अंधारात मला फक्त त्यांचे श्वास ऐकू येत होते. वहिनीचा तो नाटकी विरोध होता, तो आता हळूहळू लय बदलत चालला होता. अहो, हळू, त्याला जाग येईल. ती वारंवार बजावत होती, पण तिचा स्वतःचा आवाजही आता श्वासांमुळे जड झाला होता. माझ्या मनात एक विचित्र वादळ उठलं होतं. ज्या वहिनीला मी आदराने पाहत होतो, तिचं हे आगाऊ रूप मला अस्वस्थ करत होतं. मी हालचाल न करता सर्व काही ऐकत होतो. दादाचा धापा टाकण्याचा आवाज आणि वहिनीच्या पायातील जोडव्यांचा जमिनीवर होणारा आवाज, सगळं काही इतकं जवळ होतं की मला राहवतच नव्हतं. काही मिनिटांनंतर सगळं शांत झालं. वहिनी उठून आपली साडी नीट सावरू लागली. अंधारात तिच्या पाठीवरचा तो उघडा भाग आणि विखुरलेले केस पाहून माझ्या काळजाचा ठोका जोगला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो. वहिनी किचनमध्ये चहा करत होती. मी तिथे गेलो तेव्हा तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात काल रात्रीच्या घटनेचा कोणताही अपराधीपणा नव्हता. उलट एक वेगळीच धुंदी होती. साहिल, रात्री झोप लागली होती ना? खूप पाऊस होता. तिने चहाचा कप देताना मिश्किलपणे विचारलं. हो वहिनी, खूप गाढ झोपलो होतो मी. मी खोटं बोललो, पण तिने माझ्या डोळ्यात रोखून पाहिलं आणि हसली. जणू तिला माहीत होतं की मी जागाच होतो.
दिवसापासून आमच्यातील नातं बदललं. दादा ऑफिसला गेला की घरात फक्त मी आणि वहिनीच असायचो. ती आता माझ्यासमोर वावरताना साडीचा पदर नीट सावरण्याची तसदी घेत नव्हती. उलट कधी जेवण वाढताना तर कधी गप्पा मारताना तिचा तो स्पर्श मुद्दामून व्हायला लागला. एके दिवशी दुपारी पाऊस पुन्हा सुरू झाला. दादा कामावर गेले होते. मी हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करत होतो. वहिनी बेडरूममधून बाहेर आली. तिने पांढऱ्या रंगाची पातळ साडी नेसली होती. साहिल, जरा इकडे येतोस का? फॅनमधून आवाज येतोय, बघतोस का जरा? तिने हाक मारली. मी बेडरूममध्ये गेलो. वहिनी पलंगावरती उभी राहून फॅनकडे पाहत होती. मी जवळ जाताच तिने मुद्दामून आपला तोल गेल्याचा बनावट केला आणि ती थेट माझ्या अंगावरती पडली. तिचा तो उष्ण श्वास माझ्या मानेवरती जाणवला. साहिल, खूप ताकद आहे तुझ्या अंगामध्ये. ती कुजबुजली. तिने तिचे मऊ हात माझ्या खांद्यावरती ठेवले आणि तिची नजर माझ्या डोळ्यात स्थिरावली. रात्री तू फक्त ऐकलंस ना, आता बघून घे. तिने हळूच आपल्या ब्लाऊजची एक गाठ सैल केली. माझा थरकाप उडाला होता. वहिनी, दादा आले तर? मी कसा बसा विचारलं. तिने माझ्या ओठांवरती बोट ठेवलं आणि म्हटले, ते संध्याकाळपर्यंत येणार नाहीत आणि त्यांना जे घ्यायला हवं ते मी त्यांना देतेच की. पण मला जे हवंय ते त्यांच्याकडे नाहीये. आम्ही दोघंही त्या मादक वातावरणात हरवून गेलो होतो. दरवाजाची बेल वाजली. आम्ही दोघंही दचकलो. वहिनींनी घाईघाईत आपली साडी सावरली आणि मी हॉलमध्ये धावलो. दरवाजा उघडला तर समोर दादा उभे होते. त्यांचा चेहरा रडलेला झाला होता. साहिल, स्वाती, माझी नोकरी गेली. दादा ओरडले. पण सस्पेन्स इथे संपत नव्हता. रात्री जेव्हा दादा शांत झोपले होते तेव्हा वहिनी पुन्हा माझ्याजवळ आली. तिने माझ्या कानात एक धक्कादायक गोष्ट सांगितली. साहिल, तुला वाटतंय दादाची नोकरी योगायोगाने गेली? नाही, मीच त्यांना सांगितलं होतं की आता तुम्ही घरीच राहा, कारण मला माहिती की तू आता या घराची जबाबदारी घेणार आहेस आणि माझीही. तिने माझा हात धरून तिच्या कमरेवरती ठेवला. काका काकूंकडे नोकरीसाठी गेला होतास ना, आता तुला इथेच नोकरी मिळाली आहे, या घराचा आणि माझा मालक म्हणून. पुण्याच्या त्या 1.5 खोलीच्या घरात आता एक वेगळंच गुपित नातं आकाराला आलं होतं. दादा आता घरीच असायचे, पण त्यांना कशाचीही पर्वा नव्हती. वहिनीने त्यांना कोणत्या जाळ्यात अडकवलं होतं कोणास ठाऊक. पण आता त्या रात्रीच्या त्या कुजबुजीमध्ये तिसरा आवाज माझा होता. मित्रांनो, पुण्याच्या त्या एका रात्रीने माझं आयुष्य कसं बदलून टाकलं हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. ही तर फक्त सुरुवात होती. या घराच्या भिंतींमागे अजून किती रहस्य दडली आहेत. पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.